गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना. आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 17 बघतोय. करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप डोळा दावी हरी. ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप हरी दावी डोळा. कटी पितांबर कास मिरवली, दाखवी वहिली ऐसी मूर्ती. गरुड पारावरी उभा राहिलासी, आठवे मानसी तेची रूप. झुरोनी पांझरा होऊ पाहे आता, झुरोनी पांझरा होऊ पाहे आता. येई पंढरीनाथा भेटावया. तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये. संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील हा प्रथम अभंग असा आहे ज्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज पांडुरंगाला बोलवतायत की तू आता मला भेटायला ये. मागचे आपण 3 अभंग बघितले, 14, 15, 16. यामध्ये त्यांनी पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे, ध्यान सांगितलेलं आहे. ध्यान कसं करावं, कसा आहे, कसा दिसतो पांडुरंग, याचं वर्णन 14, 15, 16 मध्ये दिलेलं आहे. आणि इथे आता त्यांचा जीव जो आहे तो विठ्ठल भेटीसाठी आर्त झालेला आहे, तळमळ लागलेली आहे त्यांना, असं दिसून येतं. तेव्हा ते काय म्हणतात की कायम माझ्या डोळ्यासमोर काय आहे, तुझं रूप आहे, पण आता ते रूप प्रत्यक्ष दाखव की रे. करकटावरी तुळशीच्या माळा, तुझा हात कमरेवर आहेत, गळ्यात तुळशीच्या माळा आहेत, दोन्ही चरण विटेवर आहेत, पितांबर तू धारण केलेला आहेस. सतत मी ह्या तुझ्या रूपाला आठवतोय, आठवे मानसी तेची रूप. आता माझा जो जीव आहे तो खरंच तुझ्या भेटीसाठी कासावीस झालेला आहे. आणि हा माझा देह केवळ हाडांचा सापळा होण्याच्या मार्गात आहे. झुरोनी पांझरा होऊ पाहे आता, म्हणजे हाडांचा सापळा होण्याच्या मार्गावर माझा हा देह आहे. तेव्हा हे पंढरीनाथा, हे विठ्ठला लवकर ये. तुका म्हणे माझी पुरवावी आस, माझी ही विनंती स्वीकार करा, ही आस पुरवा आणि मला उपेक्षू नका. असा हा संत तुकाराम महाराजांचा 17वा अभंग. विठ्ठल भेटीसाठी तळमळ लागलेली आहे. संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अनेक अभंग असे असणार आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी विठ्ठलाला बोलवलंय भेटण्यासाठी म्हणून. आणि बघा, आपण जर तुकाराम महाराजांचं चरित्र बघितलं तर खरोखरीच विठ्ठल आलेला आहे, याच रूपामध्ये आलेला आहे, गरुडावर बसून आलेला आहे. आणि संत तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठ गमन झालेलं आहे. ही किती मोठी गोष्ट आहे की आपण अनेक वर्ष, अनेक महिने सतत ज्या व्यक्तीचं, ज्या परब्रह्माचं ध्यान करतो, तो परब्रह्म विठ्ठल साक्षात आपल्याला सदेह त्याच्यासोबत घेऊन जातो. हे कसं शक्य आहे बरं? विचाराने, ध्यानाने हे शक्य आहे असं संतांनी त्यांच्या चरित्रात दाखवून दिलं. असं म्हणतात संत नामदेव महाराज म्हणजे संत तुकारामांचा पूर्वजन्म होय. आणि संत नामदेवांनी सुद्धा हीच इच्छा केली होती. ये यो विठ्ठले माझे माऊली ये. या आरतीमध्ये काय म्हणतात ते कल्पना करतायत का? ते कल्पना करतायत का की विठ्ठल आलाय गरुडावर बसून? काय म्हणतात, पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. आलाय, तो प्रत्यक्ष आलाय. आरतीमध्ये लिहिलं की तो प्रत्यक्ष आलेला आहे. आपण जे आजकाल म्हणतो ना पॉझिटिव्ह अफर्मेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन, काय असतं ते हेच आहे, विचार. विचारानेच सगळं काही शक्य होतं.
अनेक संतांनी सांगितलं आहे की आपण चांगला विचार करावा. आपण म्हणतो आपण चांगला विचार करावा, पण नक्की चांगला विचार म्हणजे काय? केवळ आणि केवळ भौतिक गोष्टींमध्ये चांगला विचार करावा का? स्वतःसाठी सुद्धा तो चांगला विचार करता आला पाहिजे. समर्थ रामदासांनी विचारांवर अनेक ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे की विचार कसे असायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक असं वाक्य आहे, एक अशी ओवी आहे जी प्रत्येकाने आपल्या मनावर कोरून ठेवली पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण करता येईल. काय आहे? दशक 6व्या मध्ये देवशोधन याच्यामध्ये समर्थ सांगतात, ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन, जया पुरुषास जे ध्यान, तयासी तेची प्राप्त. काय म्हणतायत? ऐक, मी तुला तुझं भविष्य सांगतो. काय भविष्य आहे? आणि हे की ज्या पुरुषाला जे ध्यान आहे त्याला ते प्राप्त होणारच. तुम्ही जसा विचार करता तसंच तुम्ही बनता. जयास आहे विचार, ते सुखासनी झाले स्वार, इतर ते जवळील भार वाहतची मेले. सद्वस्तूस लाभे सद्वस्तू, अव्याव्यस्तास अव्यावस्तू, पाहता प्रशस्तास प्रशस्तू, विचार लाभे. असा विचार ज्या वेळेस आपण करायला लागतो त्यावेळेस आपल्यामध्ये बदल होतो. केवळ आणि केवळ ग्रंथ वाचून, केवळ आणि केवळ काही नामस्मरण आणि इतर गोष्टी करून सगळं होणार आहे का? जोपर्यंत ते आपण अंगीकारत नाही, जोपर्यंत आपण तो विचार धारण करत नाही ना, तोपर्यंत ते शक्य नाहीये. म्हणून विचार बदलायला पाहिजे आपण. जर आपल्याला या जगामध्ये भगवंताची प्राप्ती हवी आहे किंवा कुठल्याही गोष्टीची, साधारण गोष्ट आहे, जर तुम्हाला एखादा जॉब करायचा असेल किंवा एखादी परीक्षा उत्तीर्ण करायचा असेल, जोपर्यंत तुम्ही सतत त्याचा विचार करत नाही, सतत त्याचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत ते शक्य आहे का? नाही. याचप्रमाणे या अध्यात्मामध्ये सुद्धा विचाराला खूप मोठं महत्व आहे. समर्थ म्हणतात, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचाराची होय, विचारेची होय. कशाने तुझा जन्म जो आहे तो धन्य होणार आहे, सार्थक होणार आहे? तर या विचाराने होणार आहे. तेव्हा चांगला विचार करावा आपण. आपण खरंच स्वतः बाबतीत असा विचार करतो? आपण म्हणतो संत महान होते, त्यांनी किती पुण्य केलं. पण आपण कोण आहोत? आपण स्वतःला कोण समजतो? हे खूप महत्वाचं आहे. केवळ आणि केवळ स्वतःला क्षुद्र माणूस समजून जर आपण वाईट गोष्टी धारण करत गेलो की मी थोडीच मोठा आहे, मी थोडीच कोणी मोठा संत आहे, म्हणून तुम्ही जर चांगल्या गोष्टी धारण करण्याच्या सोडून दिल्या, तर हे विचार आपल्याला, चांगले विचार प्राप्त होणार आहेत का? नाही होणार. स्वतःबद्दल चांगलं विचार करणं हेच आपल्याला संत शिकवतात. हेच पूर्ण भारतीय संस्कृती आपल्याला सांगते. काय सांगते भारतीय संस्कृती? हा जो जीव आहे तो परमात्म्याचा अंश आहे. म्हणजे तू कोण आहेस? तू क्षुद्र नाहीयेस. तू प्रत्यक्ष त्या देवाचा अंश आहेस. तू तो समर्थाचे लेकरू, अभिमानी घेतला संसारू, अभिमान टाकीता पैल पारू पावसी बापा. तू तर त्या समर्थाचं लेकरू आहेस रे. असा विचार करा ना की मी त्या पांडुरंगाची मुलगी आहे, मुलगा आहे. आणि त्यानंतर त्याला हाक मारा, त्याच पॉझिटिव्हिटीने मारा, त्या सकारात्मकतेने मारा. मग तो नाही का येणार? नक्कीच येणार. आणि कदाचित या जन्मात नाही, कदाचित पुढच्या जन्मात, पण आपण सुरू केलेली ही विचार धारणा आपल्याला साधनेच्या मार्गावर पुढे नेत राहते आणि हळूहळू आपलं ते पुण्य संचय होत राहतं. तेव्हा संत तुकारामांनी जो विचार केला ना,
की पांडुरंगा तू ये आता, हे ध्येय आपलंही असू द्या. आपल्याला सुद्धा कधी ना कधी त्या ईश्वरामध्ये विलीन व्हायचं आहे. तेव्हा या देहामध्ये असतानाच त्याची ओळख करून घ्यायला हवी ना. हा विचार, हा सकारात्मक विचार सतत चालू ठेवा. तुम्ही कुठलीही भक्ती करा, कर्म, ज्ञान, राजयोग कुठल्याही मार्गावर असू द्या, परंतु विचारानेच आपल्याला सार्थकता होणार आहे हे लक्षात असू द्या. आणि अशा प्रकारे 17व्या अभंगाचं विवेचन इथेच थांबवते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.